हिंद जय महाराष्ट्र जय सनातन बंधू आणि भगिनींनो, आम्ही आंतरवाली टेंबी या ठिकाणी 5वीला प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी नवनवीन विषय आणि नवे शिक्षक त्यांच्यामध्ये आम्हाला म्हणजे सामावण्यामध्ये बराचसा वेळ गेला. कारण शिक्षक नवीन होते, विषय नवीन होते आणि त्यात वाघमारे सर इंग्रजी म्हणजे इंग्रजी शिकवायचे. असं भारी इंग्रजी शिकवायचे. ABCD तर त्यांनी 2च दिवसात पाठ करून घेतली होती. त्यानंतर स्मॉल लिपी वगैरे ते सगळं त्यांनी प्रॅक्टिस करून 8 दिवसामध्ये पूर्ण ABCD ओके करून घेतली. परंतु नंतरचा त्यांचा काळ सुरू झाला तो म्हणजे इंग्रजी शब्द. मग त्यांनी शब्द दिले SUN सन, MAME नेम, त्याच्यानंतर BUT बट, CAT कॅट असे शब्द वेगवेगळे दिले. त्याच्यात बंडू मामाचं डोकं सुपर. मग ते सगळं चालू असताना बंडू मामाने हात वर केला, म्हणे सर मला काही विचारायचं. म्हणे विचार. म्हणे SUN हे सून व्हायला पाहिजे तर हे सन कसं? PUT पुट, तर मग SUN सून व्हायला पाहिजे. सून म्हणजे सासूची सून, मग हे सूर्य कसा झाला? आणि CAT कॅट, ही कॅट झाली तर मग ती कॅट कोणती 52 पत्त्याची? आता तुम्ही सांगितलं CAT कॅट म्हणजे मांजर, मग ही कॅट कोणती जी 52 पत्त्यामध्ये चालते? सर तापले ना. बरं तेवढ्यावर भागलं नाही. म्हणे सर तुम्ही ते नियम सांगितलं, म्हणे माझा नियम बघायचा का म्हणे तुम्हाला? ते सर म्हणे हो म्हणे. ते म्हणे सांगा कोणाचं डोकं फोडायचं? अरे म्हणे नियम म्हणजे तसा नियम नाही म्हणे, नियम म्हणजे नाव. तो म्हणे असं काही आहे का म्हणे? बरं म्हणे. मग मला हे सांगा म्हणे BUT बट कसं? बूट व्हायला पाहिजे ना म्हणे. आणि MOON हे मून कसं होतं म्हणे? इथं MUN पाहिजे म्हणे, तहा मून व्हायला पाहिजे म्हणे. इथं OO कसं आलं म्हणे? सरचं डोकं चक्रावून गेलं. सरनी काय केलं, लगेच 5 रुपये खिशातून काढले, जाय म्हणे चहा घेऊन ये म्हणे. तो म्हणे ठीक आहे. गेला. घंटाभर आलाच नाही. आता सरचं डोकं जाम झालेलं होतं. याने एवढं डोकं खाल्लं होतं की बघायचंच काम नाही. 1 तासभरानंतर आला. आला तर आला, वर्गात आला. म्हणे सर आत येऊ? म्हणजे मास्तर आत येऊ? म्हणे हो. अरे म्हणे मी तुला चहा सांगितला होता ना. तुम्हीच म्हटले चहा घेऊन ये. अरे मी नुसता चहा नाही घेतला म्हणे, मला भूक लागली होती, मी त्याच्याबरोबर बिस्किट बी खाऊन टाकली म्हणे. काय केलं म्हणे, भूक लागली होती, नुसतं चहा काय घ्यावा म्हणून मी बिस्किट पण खाल्ले म्हणे. सरनी लगेच डोकं हातामध्ये धरलं. अरे म्हणे मूर्खा, म्हणे मी तुला माझ्यासाठी चहा सांगितलं म्हणे, माझं डोकं गरगरायला लागलं म्हणे, तू एवढं डोकं खाल्लं म्हणे. सर म्हणे असं कुठं म्हटलं तुम्ही, मला चहा प्यायचा माझ्यासाठी चहा घेऊन ये म्हणून. तुम्ही काय म्हटले चहा घेऊन ये, मी चहा घेऊन आलो म्हणे. सरनी परत 2 रुपये दिले आणि चहा मागून घेतला. त्यावेळेस त्यांनी चहा आणून सरांना दिली. म्हणजे या अशी रिकामी कामं बंडू मामा करायचे. मग दुसरा तास गणिताचा सुरू झाला. गणिताच्या सरांनी त्याला प्रत्येकाला प्रश्न विचारले. बंडू मामा वयस्कर असल्यामुळं सरांना, त्या मास्तरांना वाटायचं की हा बंडू म्हणजे फार हुशार आहे, वयस्कर वाटायचं सगळ्यामध्ये. आणि कारण 3-4 वर्षे त्यांनी 4थीमध्ये काढलेले. आम्ही नंतर त्याच्यामध्ये गेलेलो. म्हणजे 7 आणि 4 11
11 हे 12-13 वर्षाचं जवळपास वय. आणि हे महाशय कार्यक्रम हातानेच करायचे, म्हणजे काय बघायचंच काम नाही. ते नंतर तुम्हाला सांगतोच कार्यक्रम कसा करायचे. तर मग काय मिशी येणार नाही, दाढी येणार नाही, काय होणार नाही. चालते. तर मग गणिताचे सर आले. गणिताच्या सरांनी विचारलं पाढे कोणाकोणाला येते. सगळ्यांनी हात वर केले. यांनी हात वर केला. सांगितलं म्हणा 5चा पाढा. यांनी अर्ध्यातच पाढा म्हटला, बाकी म्हणे पुढचं मला आठवत नाही. सर म्हणे असं कसं, सगळ्यात ठोंब्या दिसतो म्हणे तू, सगळ्यात वयस्कर दिसतो. म्हणे नाही सर म्हणे त्याच्यापुढं मला पाढेच येत नाही म्हणे. का रे म्हणे असं कसं काय. म्हणे नाही येत म्हणे, ते आठवतच नाही म्हणे पुढचं. बरं. मग त्यांनी काय केलं की ते अंकगणिताचे काही प्रश्न वगैरे विचारले आणि बेरीज वजाबाकी विचारली. सांगितलं 1 आणि 1 किती. हे महाशय म्हटले 11. सर म्हणे असं कसं, 1 आणि 1 2 होते. ते म्हणे सर 11 होतेत ना. मध्ये ती बेरीज चिन्ह काढून टाका म्हणे. 1 आणि 1 तुम्ही ते चिन्ह लिहिलंच नाही म्हणे. 1 आणि 1 किती होते, 11 होते. आता तुम्ही मध्ये बेरीज चिन्ह घालून त्याला 2 करायला लागले, त्याचा माझा काय इलाज आहे म्हणे. पहा म्हणे 1 आणि 1 11 आहे. दोन्ही एकमेका शेजारी उभे केले, 11 होऊन जाते म्हणे. ते सर पण हवालदिल झाले. तास संपला, सगळेजण बाहेर गेले. दुपारची जेवणाची सुट्टी झाली आणि नंतर भूगोलचे सर आले. भूगोलच्या सरांनी भूगोल वगैरे काढलं आणि पहिलाच धडा ग्रहण सुरू झालं. ग्रहण सुरू झाल्यानंतर यांनी सांगितलं की म्हणे आपण सूर्याभोवती पृथ्वी, चंद्र, शुक्र, मंगळ हे सर्वजण एकमेकाच्या सर्कलमध्ये फिरत आहोत म्हणे. आता ह्यांनी थोडंफार सरांनी शिकवायला सुरुवात केली. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. आणि हे सर्व सांगत असताना ज्या दिवशी एका विशिष्ट पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळेस एका रेषेमध्ये येतात त्यावेळेस चंद्रग्रहण होते असं त्यांनी सांगितलं. काय, सूर्य, पृथ्वी, चंद्र ज्यावेळेस एका रेषेमध्ये येतात त्यावेळेस चंद्रग्रहण होते असे सांगितले. आणि नंतर ज्या अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ज्यावेळेस एका रेषेमध्ये येतात त्यावेळेस सूर्यग्रहण होते असे सांगितले. हे ऐकल्यानंतर बंडू मामाचे डोके गरगरायला लागले. ते म्हणे असं कसं. आमची आजी, आजोबा, आई, मामी, आत्या, मामा सगळे सांगतात की सूर्य आणि चंद्राला दैत्य राहू-केतू नावाचे दैत्य गिळून टाकतात म्हणून. आणि हे सर सांगतात की एकमेकाची सावली एकमेकावर पडते एका सरळ रेषेत आल्यावर. मग हे ऐकल्यानंतर त्यांचं डोकं गरगरायला लागतं आणि त्याच वेळेस ते सरांना प्रश्न विचारतात. म्हणे सर मग राहू आणि केतू हे कोण आहे. आता सर थोडे वैज्ञानिक बी होते आणि आध्यात्मिक बी होते. त्यांनी बंडू मामाच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. म्हणे पूर्वीच्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी या एकत्र येण्याच्या पद्धतीला राहू आणि केतू असं नाव दिलं म्हणे. परंतु सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळेस एका सरळ रांगेमध्ये येतात त्यावेळेस पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण होते आणि आपल्याला काय वाटते की चंद्राला कुठल्या तरी दैत्याने किंवा राक्षसाने गिळंकृत केलेलं आहे. तसेच ज्याप्रमाणे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी ज्या दिवशी अमावास्येच्या दिवशी विशिष्ट दिवशी
एका रांगेत येतात त्यावेळेस आपल्याला असे वाटते की सूर्यग्रहण आले आणि सूर्याला राहू नावाच्या राक्षसाने गिळकृत केले किंवा केतू नावाच्या राक्षसाने गिळंकृत केले. आणि आपल्या आध्यात्मिक ऋषीमुनींनी ते त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु हे ग्रह एकमेकाच्या आडवे आल्यामुळे त्याची सावली एकमेकावर पडल्यामुळे आपल्याला ती स्थिती निर्माण होते आणि त्याला आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण असं म्हणतो म्हणे. आणि ते ऐकल्यानंतर यांनी त्यावेळेस मान तर हलवली, पण घरी आल्यानंतर सगळ्या वाड्यामध्ये दांगडू सुरू. म्हणे मास्तरनी असं शिकवलं, मास्तरनी असं शिकवलं. आणि त्यांनी सांगितलं की देव म्हणजे राक्षस वगैरे काही नाही, ते ग्रहांची सावली एकमेकावर पडते वगैरे. आणि मग तिथून तो वाद चांगलाच चिघाळला. आणि नंतर त्या बंडू मामाचे मामा दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि त्यांनी ते प्रकरण सरांशी चर्चा करून मिटवलं. आणि अशा प्रकारे नवनवीन रोजच्या रोज काही ना काही उपद्व्याप त्या ठिकाणी बंडू मामा करायचे, काहीतरी विचित्र प्रश्न विचारायचे. आणि एक दिवस विज्ञान सुरू झालं आणि विज्ञानाच्या सरांनी सुद्धा विज्ञानाचा पहिला धडा सुरू केला, विज्ञान आणि सजीव. आता विज्ञान आणि सजीव, मग विज्ञानाच्या सामान्य विज्ञानाचा तो भाग सुरू झाला, सजीव सृष्टी. आता सजीव सृष्टीमध्ये सजीव आणि सजीव प्राणीचे प्रकार, मग त्यांनी ते शिकवला धडागिडा. आणि नंतर प्रश्न विचारायला सुरुवात केली किंवा सांगा म्हणे सजीव प्राणीचे प्रकार कोणकोणते आहे ते. तर मग प्रत्येकजण उभं राहिला, प्रत्येकाने एका एका प्राण्याचं नाव सांगितलं. काहींनी हत्ती सांगितलं, काहींनी घोडा सांगितलं, काहींनी मासा सांगितलं. परंतु सरांचं म्हणणं होतं सजीव सृष्टीमध्ये कोणकोणते प्राणी मोडतात, जसे वनचर, जलचर. मग प्रत्येकाने काहींनी तशी उत्तरं दिली, वनचर, जलचर. मग शेवटी एक प्राणी राहिला होता, त्यासाठी बंडू मामाला उभं केलं आणि बंडू मामाने परत रिपीट सुरू केलं, वनचर, उभयचर, जलचर. आणि शेवटी सांगितलं म्हणे सर चौथा प्राणी पण आलेला आहे म्हणे. म्हणे त्याचं नाव म्हणे टीचर. ते सगळे मोठमोठ्याने हसायला लागले. म्हणे ते कसं काय? म्हणे याच्यात पण चर आहे ना म्हणे. तर सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि बऱ्याच वेळानंतर विचार केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की बाबा म्हणे मास्तर म्हणे मला सांगा की हे जे शिक्षक लोक, हे जे मास्तर लोक, यांना सगळ्यांचीच कामं करावं लागतात, म्हणून यांना टी पॉईंट म्हणून टीचर म्हटलेलं आहे म्हणे. काय होतं म्हणे कुठंही जर फिरून आलं तर त्या शिक्षकापाशीच फिरून येतं. तलाठ्याचं काम शिक्षकापाशी, तहसीलचं काम शिक्षकापाशी, जनगणनेचं काम शिक्षकापाशी. आणि मग हे सगळं पटल्यानंतर ते सरांनी मान हलवली, म्हणे एकदम ओके बोललास म्हणे. आणि मग त्या बंडू मामाची पाठ थपोटली आणि सांगितलं म्हणे हो तू एकदम योग्य आणि खरं बोललास म्हणे. तेव्हापासून सगळ्या वर्गात चौथा प्राणी म्हणजे टीचर हा अस्तित्वात आला. आतापर्यंत कोणकोणते होते? जलचर, वनचर, उभयचर आणि नंतर टीचर. म्हणजे चौथा प्राणी हा टीचर अस्तित्वात आला बंडू मामाच्या म्हणण्याप्रमाणे. आणि पूर्ण वर्गामध्ये ती चर्चा जवळपास 15 दिवस चालू होती. काही जरी विषय झाला की टीचर नवा प्राणी अस्तित्वात आला, म्हणजे सगळीकडे तीच चर्चा. आणि हळूहळू गावामध्ये सुद्धा ती चर्चा सुरू झाली. सजीव प्राण्याचे प्रकार किती पडतात? तर 4 पडतात. कोणकोणते पडतात? तर जलचर, वनचर, उभयचर आणि टीचर. काय होतं? जलचर, वनचर, उभयचर आणि टीचर अशी 4 प्रकारचे प्राणी पडतात. हे सगळ्या गावामध्ये चर्चेचा विषय होऊन गेला. कोणी सांगितलं? बंडू मामाने सांगितलं. आणि सगळ्या गावामध्ये त्या बंडूचं कौतुक म्हणजे
लोक ते काय लोकांच्या डोक्यामध्ये लॉजिक लावतील सांगता येत नाही. आणि हे बंडू मामा पण कुठे लॉजिक लावायचे. आणि मग अशा बऱ्याचशा गोष्टी हळूहळू वर्गामध्ये होऊ लागल्या. आणि मग एक दिवशी बंडू मामाला वाघमारे सरांनी 3-4 दिवस होऊन गेले होते शब्द वगैरे देऊन, आणि शब्द विचारायला सुरुवात केली. सांग, प्रत्येक विद्यार्थ्याला उभं केलं आणि सांगितलं म्हणे सांगा शब्द. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी शब्द सांगितले. शेवटी बंडू मामाकडे नंबर आला. यांनी वर हात केले, म्हणे सर मी टेबलावर हात ठेवतो, माझे ज्यांनी शब्द पाठ झाले नाही. 20 शब्द दिले होते, 20 दोन्ही 40. मी त्या दिवशीच सांगितलं एका शब्दाला 2 छड्या, इथं 20 शब्द होते, 20 शब्दाचे 40 छड्या. हा म्हणे सर मी कुठलाच शब्द पाठ केला नाही, तुम्ही मला 40 छड्या मारू शकता. सर म्हणे काय विद्यार्थी म्हणे 40 छड्या खायला तयार आहे म्हणे. आणि मग सरांनी 10 छड्या मारल्या आणि बंडू मामाला सोडून दिलं. सांगितलं म्हणे उद्याच्याला 2 दिवसात शब्द पाठ करून ये. आणि मग यांनी बरेचशा प्रमाणात शब्द पाठ केले. आणि 2 दिवसानंतर यांची शब्दाची सराव घेण्यात म्हणजे घेणार. आणि त्या दिवशी मीटिंग वगैरे निघाल्यामुळे काय झालं की तो दिवस टळला. म्हणजे 8 दिवस कसे का होईना गेले. दुसऱ्या दिवशी शनिवार दुपार होता, रविवारी सुट्टी, सोमवारी कशाच तरी सुट्टी आली होती. तो दिवस तसाच गेला. म्हणजे मंगळवार नंतर ते बंडू मामाचा कार्यक्रम निवांत झाला. परंतु गावामध्ये कुठेही विद्यार्थी जरी खेळत असताना दिसला आणि समोरून कुठलेही सर आले म्हणजेच मास्तर आले, तर विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या घरामध्ये लपून बसायचे, परंतु शिक्षकासमोर खेळत नसायचे. आज विद्यार्थीच डायरेक्ट शिक्षकाला म्हणतोय सर येत आहे का खेळायला, अशी परिस्थिती झालेली. कारण पास व्हायचं शासनाने कंपल्सरी केलेलं आहे. आणि अभ्यास नावाचं चीज राहिलेलं नाही. प्रत्येक घरात टी व्ही झालेला आहे, मोबाईल प्रत्येक विद्यार्थ्याकडं झालेला आहे. त्या अभ्यासाचं ग माहीत नाही आणि शेवटचं म माहीत नाही, म्हणजे गमसुद्धा कळत नाही. अशा परिस्थितीमध्ये आणि शिक्षणाचा व्यापार झाल्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षण मिळणे फार कठीण होणार आहे. मी आज सांगतोय, भविष्यात हे उद्या तुमच्या लक्षात येईल. गरीबाला शिक्षण मिळणार नाही, मध्यमवर्गीयाला सुद्धा शिक्षण मिळणार नाही. शिक्षणासाठी करोडो रुपये मोजावे लागणार आहेत. आणि शासनाने अनेक ठिकाणच्या मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या पटसंख्येच्या अभावामुळे कारण दाखवून शाळा बंद केल्यात. मी मागे एक व्हिडिओ जिल्हा परिषदच्या शाळेसाठी स्पेशल बनवला होता. जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय, त्यासाठी मी शासनाला एक निवेदन दिलं होतं या व्हिडिओमार्फत, की बाबा की ज्या संस्थेअंतर्गत शाळा आहेत तालुका स्टेटच्या स्तरावरती, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणच्या नाही पण तालुका स्टेटची जी गावं आहेत, जसं की नेर आहे, त्याच्यानंतर कुंभार पिंपळगाव आहे, त्याच्यानंतर मच्छिंद्र चिंचोली आहे, ताडहातगाव आहे, तीर्थपुरी, अशा ठिकाणी ज्या शाळा आहेत संस्थेअंतर्गतच्या, त्या ठिकाणचे 1ली ते 5वीचे वर्ग वगळण्यात यावे संस्थेअंतर्गत. आणि जिल्हा परिषद ही कायमस्वरूपी चालू ठेवावी, जेणेकरून गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेता येईल. ती शाळा बंद करण्यात येऊ नये, जेणेकरून भविष्यात या शिक्षणाच्या बाजारपणामुळे हा विद्यार्थी, येणारी पिढी उपेक्षित राहील, शिक्षणापासून वंचित राहील. आणि मी आताही शासनाला तीच कळकळीची विनंती करतो की भविष्यात ह्या विद्यार्थ्यांचं आयुष्य नुकसान होऊ नये, यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा होऊ नये, म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी ठेवण्यात याव्यात.
आणि ज्या संस्थेअंतर्गत 1ली ते 7वीपर्यंतचे टोटल वर्ग संस्थेअंतर्गतचे बंद करण्यात यावे. मी पूर्ण पालकाच्या वतीने, पूर्ण विद्यार्थ्याच्या वतीने शासनाला ही विनंती करतो की या गोष्टीवर शासनाने निर्णय घ्यावा, विचार करावा आणि कितपत योग्य आहे हे शासनाने विचारपूर्वक येणाऱ्या पिढीचा भवितव्य, येणाऱ्या पिढीचं जे जीवन आहे आणि विशेषतः या खेड्यापाड्यातील 5-10 किलोमीटरवरून येणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुलींचा विचार करून ह्या शिक्षण पद्धतीचा उपयोग कसा करता येईल त्या दृष्टीने पाय उचलायला पाहिजे शासनाने. अशा प्रकारे आपणा सर्वांना या व्हिडिओमार्फत जो काही लाभ होईल तो आपणा सर्वांनी घ्यावा. हा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे विश्वम ज्वेलर्स प्रस्तुत, किड्स लीला प्रस्तुत, जालना या ठिकाणाहून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.